गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल DNA कॉमर्स सोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, सेकंड इयर BComसाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत लिक्विडेशन ऑफ कंपनीचं लिक्विडेशन. आणि या टॉपिकमध्ये आपण एक नवीन प्रॉब्लेम आज सॉल्व करून घेणार आहोत. तर प्रॉब्लेम स्क्रीनवर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिसत आहे. प्रॉब्लेममध्ये लिक्विडेशनची डेट दिलेली असते, कंपनी कधी लिक्विडेशन झालं, त्याच्यानंतर बॅलन्स शीट दिली जाते आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली जाते. तर आत्ता आपण बॅलन्स शीट बघूया. लिक्विडेशनची डेट आहे 31 मार्च 2025. तर प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलला जर नवीन आलेला असाल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. कारण कॉमर्ससाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणजे फक्त आणि फक्त DNA कॉमर्स. तर प्रॉब्लेम बघा विद्यार्थी मित्रांनो, लिक्विडेशनची डेट दिलेली आहे 31 मार्च 2025. लायबिलिटी आपण सगळ्यात पहिले वाचून घ्यायची आहे, कारण लायबिलिटीज खूप महत्त्वाची आहे. याचा आपल्याला पेमेंट द्यायचं आहे. तर लायबिलिटीची सुरुवात कॅपिटल, शेअर कॅपिटलने होते. दोन प्रकारचे शेअर कॅपिटल कंपनीमध्ये असतात, इक्विटी शेअर आणि प्रेफरन्स शेअर्स. तर प्रेफरन्स शेअरचा जर हा रेट दिलेला असेल 8%, 5%, तर प्रेफरन्स शेअरच्या अगोदर जो रेट दिला जातो तो रेट म्हणजे डिव्हिडंडचा रेट. त्याच्यानंतर इक्विटी शेअर्स, त्याच्यानंतर डिबेंचर. आता डिबेंचरच्या अगोदर पण 5% दिले, तर डिबेंचरच्या अगोदर जो रेट दिलेला जातो तर प्रेफरन्स शेअरच्या अगोदर जो रेट असतो तो डिव्हिडंडचा असतो. परंतु डिबेंचरच्या अगोदर जो रेट दिला जातो ना 5%, 10%, तर तो रेट असतो डिबेंचरच्या इंटरेस्टचा. डिबेंचरवर आपल्याला व्याज द्यावं लागतं. त्याच्यानंतर डिबेंचरच्या खाली सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन दिली बघा विद्यार्थी मित्रांनो, सेक्युअर्ड ऑन फ्री होल्ड प्रॉपर्टी. सेक्युअर्ड म्हणजे गहाण ठेवलेली आहे. मग डिबेंचरकडे आपल्याला डिबेंचरला 60,000 रुपये द्यायचे आहे, परंतु डिबेंचरकडे फ्री होल्ड प्रॉपर्टी नावाची असेट गहाण ठेवली. मग फ्री होल्ड प्रॉपर्टी गहाण ठेवली, अशी जर एखाद्या लायबिलिटीकडे असेट गहाण ठेवलेली असेल तर ते लायबिलिटी व्यवस्थितपणे सोडवा. ती लायबिलिटी कशी सोडवणार? एक तर ती आपण पेमेंट म्हणून पेमेंटला रेकॉर्ड करणार, किंवा ते जर ती लायबिलिटी नील होऊन बॅलन्स शिल्लक राहिला तर ती लायबिलिटी रिसिप्टला पण रेकॉर्ड होऊ शकते. म्हणजे ज्या लायबिलिटीजवळ असेट गहाण असते ती कुठे रेकॉर्ड होणार? ती रिसिप्टला पण होऊ शकते, पेमेंटला पण होऊ शकते. ती त्याच्या सिच्युएशनवर डिपेंड आहे. तर ती आपण याला स्टार करून ठेवा, याला आपण नंतर सोडूया. ती रिसिप्टला जाणार का पेमेंटला जाणार? त्याच्यानंतर इन्कम टॅक्स दिले. इन्कम टॅक्स म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असतात. ट्रेड क्रेडिटर्स, आता मी तुम्हाला सांगितलं होतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला अनसेक्युअर्ड आणि प्रेफरन्शियल असे दोन क्रेडिटर्स दिले जातात. काही वेळेस हे दोन क्रेडिटर्स न देता डायरेक्ट ट्रेड क्रेडिटर्स देतात, असा प्रॉब्लेम आपला झालेला आहे. मग ट्रेड क्रेडिटर्स 65,000 डायरेक्ट क्रेडिटरची अमाऊंट दिली, तर लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये दोन क्रेडिटर आहे. एक आहे प्रेफरन्शियल, एक आहे अनसेक्युअर्ड. डायरेक्ट अमाऊंट दिली तर प्रेफरन्शियल क्रेडिटर तुम्हाला कुठेतरी खाली दिलेले असतात. तर शेवटच्या ॲडजस्टमेंटमध्ये तर बघू शकतात प्रेफरन्शियल क्रेडिटर्स विच अमाउंटेड टू ₹5,000. जे क्रेडिटर आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मग टोटल क्रेडिटर 65,000, त्याच्यामध्ये 5,000 प्रेफरन्शियल आहे. मग 5,000 प्रेफरन्शियल बाजूला केले तर शिल्लक राहिले अनसेक्युअर्ड 60,000. त्याच्यानंतर अजून एक लायबिलिटी दिली, बँक ओव्हरड्राफ्ट. एक्स्ट्रा लायबिलिटी दिली तर ती एक्स्ट्रा लायबिलिटी बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे, बिल्स पेबल वगैरे तुम्ही अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये रेकॉर्ड करू शकतात. तर या झाल्या लायबिलिटी. त्याच्यानंतर ॲडजस्टमेंट बघा, इंटरेस्ट ऑन डिबेंचर वर पेड अप टू 31 मार्च 2024. डिबेंचरचं इंटरेस्ट दिलं 31 मार्च 2024 पर्यंत. आणि लिक्विडेशनची डेट आहे 31 मार्च 2025. मग 1 वर्षाचं किंवा त्या पद्धतीने जे डिबेंचर राहिलं त्या डिबेंचरवर तुम्ही इंटरेस्ट द्या. त्याच्यानंतर प्रेफरन्स डिव्हिडंड वर इन ॲरियर्स. ॲरियर म्हणजे थकबाकी असणे. मग प्रेफरन्स शेअरवरचा डिव्हिडंड ॲरियर्स आहे 2 वर्षासाठी. 2 वर्षाचा डिव्हिडंड थकलेला आहे तो तुम्हाला द्यावा लागेल. त्याच्यानंतर असेट रिअलाइज सांगितल्या. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस लिक्विडेशनचं, लिक्विडेटरचं रेम्युनरेशन आणि क्रेडिटरमध्ये प्रेफरन्शियल क्रेडिटर्स असे ॲडजस्टमेंट तुम्हाला दिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रॉब्लेम सोडूया. लिक्विडेटरचं फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट पहिले अगोदर रिसिप्ट साईड आणि नंतर पेमेंट साईड. पेमेंट देण्यापूर्वी तुम्ही रिसिप्ट साईड सोडवा. आणि रिसिप्ट साईड म्हणजे तुमच्याकडे जी कॅश येते ती रिसिप्ट साईडला तुम्ही रेकॉर्ड करतात. मग आपल्याला कॅश कुठून मिळते? तर कॅश मिळण्याचे 2-3 महत्त्वाचे सोर्सेस आहेत. त्याच्यापैकी पहिले 2 कंपल्सरी रिसिप्टला रेकॉर्ड करायचे. मग पहिला सोर्स काय, तुम्हाला कॅश कुठून मिळते? तर पहिला सोर्स आपल्याला कॅश मिळते असेटच्या बॅलन्समधून. मग असेटला जर कॅशचा बॅलन्स दिला तर तो कॅशचा बॅलन्स अगोदर रिसिप्टला लिहायचा. मग असेटला कॅशचा बॅलन्स दिला, कॅश इन हँड, मग रिसिप्टला लिहा. रिसिप्टची सुरुवात आपण करतो टू कॅश इन हँड. असेट साईडला लक्ष द्या. असेट साईडला कॅश इन हँड दिलेली आहे 1,000. मग असेट साईडला कॅश इन हँड लिहा 1,000.
आता एस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटची व्हॅल्यू, रिअलाइज व्हॅल्यू म्हणजे विक्री किंमत, कॅशची दोन्ही व्हॅल्यू सेम असतात. त्याच्यानंतर हा झाला पहिला सोर्स, कॅशचा बॅलन्स आपण रेकॉर्ड करतो. दुसरा सोर्स, अजून कॅश कुठून मिळते, तर कॅश मिळते आपल्याला असेट रिअलाइज करून, असेट विकून. मग इथं तुम्ही दुसरा सोर्स लगेच लिहून घ्यायचा, टू असेट्स रिअलाइज. असेट्स रिअलाइज हा आपला दुसरा सोर्स आहे. ज्या ज्या असेट्स विकल्या त्या असेट्स इथं तुम्हाला रेकॉर्ड करायच्या आहे. ज्या ज्या असेट्स विकल्या त्या असेट्स तुम्ही इथं रेकॉर्ड करा. मग कोणकोणत्या असेट विकलेले आहे त्याची ॲडजस्टमेंट दिली जाते. ॲडजस्टमेंट नंबर 3 बघा, तर असेट रिअलाइज वर ॲज फॉलो. मग कोणकोणत्या असेट विकल्या तिथं सांगितलं, फ्री होल्ड प्रॉपर्टी विकली 1,60,000ला, प्लांट अँड मशिनरी विकली 62,000ला, स्टॉक विकलं 73,000ला आणि डेटर्स विकलं 50,000ला. तर 4 असेट विकलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु जी पहिली असेट आहे फ्री होल्ड प्रॉपर्टी, ती असेट इथं डिबेंचरच्या खाली दिलेली बघा, ती असेट डिबेंचरकडे गहाण आहे. एखादी असेट लायबिलिटीकडे गहाण असेल, तारण ठेवलेली असेल, तर ती असेट रिअलाइजमध्ये इथं रेकॉर्ड करायची नाही. ती विकलेली आहे, फक्त ती इथं रेकॉर्ड करायची नाही, कारण ती गहाण ठेवलेली आहे. मग गहाण ठेवलेली आहे म्हणून ती असेट रिअलाइजमध्ये इकडे रिसिप्ट साईडला रेकॉर्ड करू नका. असेट रिअलाइजची टोटल करताना ती तुम्हाला कॅल्क्युलेट करावी लागेल, परंतु रेकॉर्ड करताना जी असेट गहाण ठेवलेली आहे ती रिसिप्टला रेकॉर्ड होणार नाही. मग फ्री होल्ड प्रॉपर्टी गहाण ठेवली, रिसिप्टला रेकॉर्ड करू नका. या व्यतिरिक्त ज्या 3 असेट विकल्या त्या रेकॉर्ड करा. मग पहिली विकली प्लांट अँड मशिनरी. मग नंबर 1 प्लांट अँड मशिनरी. आता एस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटची व्हॅल्यू. मग प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटला बघा, बॅलन्स शीटला किंमत आहे 69,000, 69,000 बॅलन्स शीटला किंमत दिलेली आहे. बॅलन्स शीटला तुम्ही किंमत बघू शकता, प्लांट अँड मशिनरी 69,000. मग इथं एस्टिमेटेड व्हॅल्यूमध्ये लिहा 69,000. आता रिअलाइज व्हॅल्यू हा आपला मेन कॉलम आहे. मग रिअलाइज व्हॅल्यू म्हणजे ॲडजस्टमेंटची विकलेली किंमत. मग प्लांट अँड मशिनरी कितीला विकली, 62,000. मग इथं तुम्ही लिहू शकतात 62,000. त्याच्यानंतर दुसरी असेट विकली विद्यार्थी मित्रांनो, ॲडजस्टमेंट नंबर 3 बघा, स्टॉक. मग 2 नंबरची असेट आहे स्टॉक. एस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटची व्हॅल्यू, स्टॉक आहे 75,000. मग स्टॉक लिहा 75,000. आता रिअलाइज व्हॅल्यू म्हणजे स्टॉक कितीला विकलं, तर इथं बघा स्टॉक विकलं 73,000ला. मग इथे तुम्ही लिहा 73,000. त्याच्यानंतर तिसरी असेट विकली डेटर्स. मग 3 नंबरची असेट लिहा डेटर्स. एस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटची व्हॅल्यू 55,000. मग डेटर्स लिहा 55,000. रिअलाइज व्हॅल्यू बॅलन्स शीटमध्ये बघा, ॲडजस्टमेंटमध्ये बघा 50,000. 3 असेट विकल्या विद्यार्थी मित्रांनो आणि 3ही असेट आपण रेकॉर्ड केल्या, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स. ॲक्च्युली 4 विकल्या होत्या, पण जी असेट गहाण ठेवली ती असेट रिअलाइज म्हणून रिसिप्टला रेकॉर्ड करायची नाही. तर हा दुसरा सोर्स झाला, असेट रिअलाइज करून असेट विकून आपल्याला कॅश मिळते. आता तिसरा सोर्स, जेव्हा तुम्हाला पेमेंट करण्यासाठी कॅश कमी पडली तेव्हा तुम्ही शेअर होल्डरकडून कॅश बोलवा. मग आता आपण पेमेंटच केलं नाही तर आता आपण नाही सांगू शकत कॅश कमी पडते का जास्त होते. तर जेव्हा कमी पडेल तेव्हा तुम्ही शेअर होल्डरकडून कॉल करा. आत्ता कॉल करण्याची गरज नाही, म्हणून तुम्ही सोडवताना हे 2 सोर्स पहिले लिहून घ्यायचे, कॅशचा बॅलन्स आणि असेट रिअलाइज. आता तुमच्याकडे रिअलाइज व्हॅल्यूला टोटल कॅश किती ती एका कोपऱ्यामध्ये साईडला लिहून ठेवा, नोटबुकच्या कोणत्या तरी पानावर लिहून ठेवा. मी इथंच तुम्हाला दाखवतोय. रिसिप्ट साईडची टोटल रिअलाइज व्हॅल्यूची करायची. मग रिअलाइज व्हॅल्यूची टोटल जर तुम्ही केली तर ती येते 1,86,000. म्हणजे आपल्याकडे 1,86,000 रुपये कॅश आहे. कशासाठी, पेमेंट करण्यासाठी. मग पेमेंट करा. मग पहिला पेमेंटसाठी ऑर्डर ऑफ पेमेंट पाठ करा. एकूण 8 पेमेंट आपण करतो, त्याच्यामधला पहिला लिगल चार्जेस. मग आपण पूर्ण प्रॉब्लेम वाचला होता, लिगल चार्जेस कुठंच दिलेलं नव्हतं. मग लिगल चार्जेस जर दिलेले नसतील तर पेड करू नका, हा पेमेंट होणार नाही. दुसरा पेमेंट कोणता, लिक्विडेटरचं रेम्युनरेशन. मग रेम्युनरेशनची ॲडजस्टमेंट दिलेली आहे, 4 नंबरची ॲडजस्टमेंट बघा, एक्सपेन्सेसच्या नंतर. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन वॉज फिक्स ॲट 1,500. लिक्विडेटरचं रेम्युनरेशन फिक्स आहे 1,500. मग लिक्विडेटरचं रेम्युनरेशन तुम्ही पेमेंट करा. मग पहिले इथं पेमेंट साईडला पहिला पेमेंट आपण करणार लिक्विडेटरचं रेम्युनरेशन. मग इथं लिहा बायने सुरुवात करतो आपण. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. लिक्विडेटरचं रेम्युनरेशन, मग याला वेगवेगळ्या प्रकारे रेम्युनरेशन देतात. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितल्यानुसार पहिला रेम्युनरेशन फिक्स
मग इथं तुम्ही रोमन नंबरमध्ये पहिला लिहा फिक्स, कंसा इनर कॉलमला फिक्स रेम्युनरेशन किती दिलं 1500, मग इथं लिहा 1500. आता दुसरा रेम्युनरेशन बघा, दुसरा रेम्युनरेशन परत प्रॉब्लेममध्ये ॲडजस्टमेंट नंबर 3 ॲडजस्टमेंट नंबर 4 बघा 1500 प्लस 2% ऑन ऑल असेट रिअलाइज एक्सेप्ट कॅश. 2% रेम्युनरेशन असेट रिअलाइजवर एक्सेप्ट कॅश, कॅश सोडून, कॅश विकतच नाही ते मुद्दामून तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलं जातं. तर आपल्याला इथं समजलं असेट रिअलाइजवर किती टक्के रेम्युनरेशन काढायचा 2%. मग काढा, इथं लिहा 2% ऑन असेट रिअलाइज, मग इथे लिहा 2% ऑन असेट्स रिअलाइज, असेट रिअलाइजवर 2%. मग कंसामध्ये लिहा 2% ऑन असेट कितीच्या विकल्या. तर बरेच विद्यार्थी आता इथं बघतील की सर या 3 असेट विकल्या, तर इथं तुम्ही चुकणार, असेट 3 नाही तर टोटल ऑल असेटवर रेम्युनरेशन. मग ऑल किती असेट विकल्या होत्या 4. आपण असाच एक प्रॉब्लेम घेतला होता की एखादी असेट जर बँकेने विकली तर ती असेट रिअलाइजमध्ये घेत नाही, इथं बँकेचा वगैरे काहीच उल्लेख नाही आहे. मग 4 असेट विकल्या होत्या 4, त्याच्यापैकी जी एक असेट विकली ती गहाण ठेवली म्हणून आपण ती इकडे रेकॉर्ड केली नाही, परंतु ती सुद्धा विकलेली आहे. मग विकलेली असेल तर ती टोटल असेट रिअलाइजमध्ये काउंट करायची. मग या 3 असेट तुम्ही ज्या विकल्या त्यासोबत ही चौथी असेट पण विकली म्हणून या ॲडजस्टमेंटमधल्या व्हॅल्यूची टोटल करायची. फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,60,000ला विकली, त्याच्यामध्ये ॲड करा प्लॅन्ड मशिनरी 62,000, स्टॉक 73,000 प्लस डेटर्स 50,000, अशा 4 असेटची टोटल करा, तुम्हाला असेट रिअलाइजची किंमत मिळेल. मग असेट रिअलाइजची किंमत किती येते टोटल 4 असेटची 3,45,000. मग इथं कंसामध्ये लिहा 3,45,000, 3,45,000. मग 3,45,000च्या 4 असेट विकल्या, त्याच्यावर 2% काढा. मग 2% रेम्युनरेशन किती येतं विद्यार्थी मित्रांनो, तर 2% कॅल्क्युलेटरवर तुम्ही करू शकतात, कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे. 2% रेम्युनरेशन येतं 6,900 आणि एवढे 2च रेम्युनरेशन सांगितले होते म्हणजे हा पेमेंट आपला संपला. कोणता पेमेंट संपला, लिक्विडेटरचं रेम्युनरेशन. आता पुढचं पेमेंट, ऑर्डर ऑफ पेमेंट पार्ट करून घ्या. रेम्युनरेशन नंतर काय एक्सपेन्सेस, मग एक्सपेन्सेस प्रॉब्लेममध्ये दिले जातात, एक्सपेन्सेस पेड करा. तर एक्सपेन्सेससाठी 30 चौथी ॲडजस्टमेंट आपण जी सोडवली ती एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹5,000. मोबाईलची स्क्रीन झूम करून तुम्ही बघू शकतात. एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹5,000, एक्सपेन्सेस दिले 5,000. मग लिहा बाय, पुढचा नवीन पेमेंट असेल तर बायने सुरुवात करत चला. लिक्विडेशन एक्सपेन्सेस, अगोदर हे जे 2 पेमेंट तुम्ही दिली होते ना रेम्युनरेशनचे ते आउटरला लिहा. 6,900 आणि 1,500 टोटल झाले 8,400. आता एक्सपेन्सेस किती दिले लिक्विडेशन एक्सपेन्सेस, तर लिक्विडेशन एक्सपेन्सेस दिले 5,000, डायरेक्ट आउटरला लिहा. आता पुढचं पेमेंट, लिक्विडेशन एक्सपेन्सेस पण झालं, ऑर्डर ऑफ पेमेंट पार्ट करा. एक्सपेन्सेस नंतर काय पेमेंट देतो आपण, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स प्रॉब्लेममध्ये दिले जातात, तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपण पेड करतो. मग लिहा बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आता मी तुम्हाला सांगितलं होतं प्रॉब्लेममध्ये जर डायरेक्ट टोटल क्रेडिटरची अमाऊंट दिली, टोटल क्रेडिटर प्रेफरन्शियल आणि अनसेक्युअर्ड वेगवेगळे नाही दिले, डायरेक्ट टोटल क्रेडिटर दिले, तर टोटल क्रेडिटरमध्येच प्रेफरन्शियल पण असतात आणि अनसेक्युअर्ड पण असतात, ते तुम्हाला ओळखता आले पाहिजे. टोटल क्रेडिटर्स किती आहे 65,000. इथं मी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, टोटल क्रेडिटर्स 65,000 आहे, याच्यामध्ये 2 क्रेडिटर्स आहे अनसेक्युअर्ड आणि प्रेफरन्शियल. तर याच्यातून फक्त प्रेफरन्शियल वजा करा, प्रेफरन्शियल क्रेडिटर्स वजा केले तर तुम्हाला मिळणार अनसेक्युअर्ड. प्रेफरन्शियल बघा इथं शेवटची ॲडजस्टमेंट, दी क्रेडिटर इन्क्ल्यूड दी प्रेफरन्शियल क्रेडिटर विच अमाउंटेड टू ₹5,000. क्रेडिटरमध्ये 5,000 रुपये प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे, मग याच्यातून 5,000 वजा करा तर शिल्लक राहिले 60,000. आता हे जे शिल्लक राहिले ते आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. कोणते आहे, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. तर बघा प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 5,000 आणि अनसेक्युअर्ड 60,000, 60 आणि 5 65,000, असे टोटल क्रेडिटर्स 65,000 तुम्हाला दिले होते. तर तुम्हाला कोणते पाहिजे, आता तुम्हाला अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स पण माहीत झाले, लक्षात ठेवा, परत सोडत बसायचं नाही. अनसेक्युअर्ड 60 आणि प्रेफरन्शियल 5 हे आता आपण इरेज करून घेऊया. तर येऊया पेमेंटमध्ये. तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किती दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो 5,000. इनरला लिहा. आता इनरला का लिहायचे,
कारण इथंच लायबिलिटी साईडला मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं इन्कम टॅक्स आलेला आहे. जर इन्कम टॅक्स लायबिलिटीला आलं तर ते प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्येच लिहायचे. मग इन्कम टॅक्स आपली प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आहे. किती इन्कम टॅक्स? 4000. मग इथं लिहा याच्याच खाली इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स जर लायबिलिटी साईडला दिले तर ते प्रेफरन्शियल क्रेडिटर या पेमेंटमध्ये लिहा. मग 4000 इन्कम टॅक्स आणि दोघांची टोटल करून मग आउटरला लिहा 9000. तर प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपण टोटल 9000 दिले. आता प्रेफरन्शियल क्रेडिटर्स नंतर पुढचा पेमेंट कोणता देतो आपण? डिबेंचर होल्डर. आणि डिबेंचरला आपण स्टार केलेला आहे. आता डिबेंचर होल्डरचं पेमेंट जर डिबेंचरला स्टार नसतं म्हणजे डिबेंचरकडे जर असेट गहाण नसती तर डिबेंचर आपला पेमेंटलाच आपण रेकॉर्ड केलं असतं. परंतु आता आपण डायरेक्ट डिबेंचर पेमेंटला रेकॉर्ड करू शकत नाही कारण डिबेंचरकडे असेट गहाण आहे. मग एखाद्या लायबिलिटीकडे जर असेट गहाण असेल तर ती लायबिलिटी एकतर पेमेंटला पण रेकॉर्ड होऊ शकते किंवा रिसिप्टला पण रेकॉर्ड होऊ शकते. कशी? तर ती आत्ता आपण चेक करू. मग डिबेंचर होल्डर लगेच इथं लिहायची गरज नाही, अगोदर चेक करा रिसिप्टला कधी रेकॉर्ड करायची आणि पेमेंटला कधी रेकॉर्ड करायची. लक्ष द्या. आता डिबेंचर होते टोटल 60,000चे. उदाहरणार्थ मी तुम्हाला इथंच शिकवतो, तुम्ही वर्किंग नोटमध्ये सोडू शकतात. डिबेंचर टोटल आहे 60,000चे. टोटल डिबेंचर 60,000 म्हणजे डिबेंचरकडून आपण किती पैसे घेतले? 60,000. ते त्यांना द्यावे लागतील. आणि हे पैसे घेताना त्यांच्याकडे आपण असेट गहाण ठेवली. कोणती? फ्री होल्ड प्रॉपर्टी. तर जी असेट तुम्ही लायबिलिटीकडे गहाण ठेवतात ती असेट फक्त बघायची किती किमतीला विकली. ज्या किमतीला विकली ती किंमत सगळ्यात महत्त्वाची. मग इथं बघा फ्री होल्ड प्रॉपर्टी कितीला विकली? 1,60,000ला विकली. फ्री होल्ड प्रॉपर्टी कितीला विकली? 1,60,000. आणि डिबेंचरकडून घेतले किती होते? 60,000 घेतले होते. आता एकदा मी लक्ष देतो, इथं आपण लिहू सेल. फ्री होल्ड प्रॉपर्टी आपण विकून टाकली. फ्री होल्ड प्रॉपर्टी कितीची विकली? 1,60,000ची. आता काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवा, फक्त एवढंच लक्षात घ्यायचं, जी तुमची लायबिलिटीची व्हॅल्यू आहे, मग लायबिलिटीची व्हॅल्यू किती? 60,000. त्या लायबिलिटीच्या व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला असेट जर विकली, जास्त किमतीला असेट जर विकली तेव्हा ती ॲडजस्टमेंट रिसिप्टला रेकॉर्ड करायची. जास्त किमतीला विकली तर. आणि लायबिलिटीपेक्षा कमी किमतीला असेट जर विकली, रिअलाइज व्हॅल्यू जर कमी असेल कशापेक्षा? लायबिलिटीपेक्षा, तर ती ॲडजस्टमेंट पेमेंटला रेकॉर्ड करायची. आता मला सांगा मी काय सांगितलं? लायबिलिटीच्या अमाऊंटपेक्षा रिअलाइज व्हॅल्यूची अमाऊंट चेक करा, जास्त आहे का कमी आहे. जास्त असेल तर रिसिप्टला रेकॉर्ड करा, कमी असेल तर पेमेंटला. मग लायबिलिटीची अमाऊंट 60,000 आणि विक्रीची अमाऊंट किती? 1,60,000. मग सेलची व्हॅल्यू बघायची. सेलची किंमत कमी का जास्त? तर सेलची किंमत काय आहे? जास्त आहे. सेलची किंमत जास्त असेल तर कुठे रेकॉर्ड करायचं? रिसिप्ट. सेलची किंमत जर कमी असेल तर कुठं रेकॉर्ड करायचं? पेमेंट. आता मला तुम्ही कमेंट करून सांगा, डिबेंचर 60,000 आहे पण त्याची सेलची किंमत, त्यांच्याकडे जी असेट गहाण ठेवली ती कितीला विकली? 1,60,000. कमी किमतीला विकली का जास्त किमतीला? जास्त किमतीला विकली. मग कुठे रेकॉर्ड करावं लागेल? रिसिप्टला. म्हणजे एक लक्षात घ्या, लायबिलिटीच्या अमाऊंटपेक्षा असेट जी गहाण ठेवली ती जर जास्त किमतीला विकली तर रिसिप्टला रेकॉर्ड करायची. आता आपण डिबेंचर पेमेंटला नाही तर रिसिप्टला रेकॉर्ड करणार. आता रिसिप्टला जेव्हा तुम्ही रेकॉर्ड करणार तेव्हा त्याला नाव बदलणार, तेव्हा त्याला नाव लिहायचं सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. काय लिहिणार? सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. मग इथं लिहा टू रिसिप्ट साईडला सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी. आणि आता मी हे इरेज करून घेतो, आपल्याला सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी सोडवायचं आहे. तर रिसिप्टला का लिहितोय आपण? कारण आपण रिअलाइज व्हॅल्यू जी आहे ती जास्त आहे, जास्त किमतीला विकली. मग सरप्लस फ्रॉम सोडवताना, सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी सोडवताना पहिले त्या असेटचं नाव लिहा जी असेट तुम्ही विकली. फ्री होल्ड प्रॉपर्टी ही असेट आपण विकली. फ्री होल्ड प्रॉपर्टी. आता फ्री होल्ड प्रॉपर्टी आपण ज्या किमतीला विकली ती किंमत लिहायची, म्हणजे फ्री होल्ड प्रॉपर्टीची रिअलाइज व्हॅल्यू लिहायची इनर कॉलमला. मग कितीला विकली? 1,60,000. मग इथं इनर कॉलमला लिहा 1,60,000. 1,60,000ला विकली. त्याच्यातून काय करायचं? लायबिलिटीचं पेमेंट वजा करायचं. ही फ्री होल्ड प्रॉपर्टी कोणत्या लायबिलिटीकडे गहाण ठेवली? डिबेंचरकडे. मग लिहा लेस डिबेंचर. लेस वजा बाकीचं चिन्ह द्या. किती टक्के डिबेंचर सांगितले? 5%. 5% डिबेंचर. आणि डिबेंचरची अमाऊंट किती आहे? तर डिबेंचरची अमाऊंट 60,000 आहे. मग डिबेंचरची अमाऊंट 60,000 आहे, वजा करा
1,60,000मधून 60,000 वजा करा, परत इनरलाच लिहा, तुमच्याकडे शिल्लक राहिले 1,00,000. आता तुम्ही म्हणणार सर परत इनरला का लिहिलं, तर डिबेंचर जो आहे ना विद्यार्थी मित्रांनो, तर डिबेंचरला 2 पेमेंट होतात. कोणते 2 पेमेंट, एक त्याची अमाऊंट 60,000ची आणि एक त्याचा रेट 5% इंटरेस्टचा रेट. मग इंटरेस्ट पण वजा करायचं. डिबेंचरकडे जर असेट गहाण ठेवली तर डिबेंचरचं प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे त्याचं पेमेंट 60,000 प्लस त्याला इंटरेस्ट पण द्यायचं. मग लिहा लेस वजा बाकीचं चिन्ह लिहा. किती टक्के इंटरेस्ट, 5% इंटरेस्ट. आता तुम्ही म्हणणार सर डिबेंचरची अमाऊंट आम्हाला माहीत होती 60,000 रुपये आहे, इंटरेस्ट किती आम्हाला माहीत नाही, ते सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो. तर इंटरेस्टची ॲडजस्टमेंट बघा, पहिलीच ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन डिबेंचर वर पेड अप टू 31 मार्च 2024. इंटरेस्टवरचं डिबेंचर 31 मार्च 2024 पर्यंत पेड केलेलं आहे. मग 31 मार्च 2024 पर्यंत पेड केला, याचा अर्थ त्याच्यानंतर पेड केलेला नाही. मग पेड करावा लागेल कधीपर्यंत, जोपर्यंत कंपनी चालू होती, जोपर्यंत लिक्विडेशन झालं नव्हतं. मग कधीपर्यंत लिक्विडेशन झालं नव्हतं, 31 मार्चच्या अगोदरपर्यंत. 31 मार्चला कंपनी बंद झाली, मग 31 मार्च 2025 पर्यंत तुम्हाला त्या डिबेंचरवर इंटरेस्ट द्यावा लागेल. मग डिबेंचर कधीपर्यंत दिला होता, 31 मार्च 24 पर्यंत दिला होता. मग 31 मार्च 24 ते 31 मार्च 25 हा किती टाइम होतो तो काउंट करायचा. मग 31 मार्च 24 ते 31 मार्च 25 किती झाला, 1 वर्ष. म्हणजे याचा अर्थ डिबेंचरवर आपल्याला इंटरेस्ट किती द्यायचा आहे, 1 वर्षासाठी. मग लिहा कंसामध्ये 5% ऑन. आता इंटरेस्ट 5% कशावर काढायचे, तर इंटरेस्ट त्याच्या अमाऊंटवर काढतात. मग डिबेंचरची अमाऊंट किती, 60,000. मग 60,000 वर 5%, 60,000 वर 5%. मग 5% 60,000 वर काढले तर उत्तर येतं 3,000. आणि मी तुम्हाला काय सांगितलं, जे उत्तर येतं ते 1 वर्षाचं असतं आणि आपल्याला 1 वर्षाचाच डिव्हिडंड काढायचा आहे. मग इथं तुम्ही लिहू शकतात, फॉर 1 इयर. आणि 1 वर्षाचा इंटरेस्ट किती आला, 3,000 आला. 1 वर्षाचा इंटरेस्ट किती आला, 3,000 आला. 1 वर्षाचं सोडवायचं होतं, 1 वर्षाचं आपण काढलं 3,000. 1,00,000 आपल्याकडे शिल्लक राहिले होते, 3,000 आपण इंटरेस्ट दिले. आता किती शिल्लक राहिले, तर आता शिल्लक राहिले 97,000. ते लिहा आउटर कॉलम रिअलाइज व्हॅल्यूला यायचे 97,000. आणि फ्री होल्ड प्रॉपर्टीची एस्टिमेटेड व्हॅल्यू म्हणजे बॅलन्स शीटची व्हॅल्यू किती होती, 80,000. तर ते 80,000 फ्री होल्ड प्रॉपर्टीच्या पुढे इथं तुम्ही एस्टिमेटेड व्हॅल्यूला लिहू शकतात. इथं लिहा किंवा यावरती लिहा. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण डिबेंचरची ॲडजस्टमेंट सोडवली. आता रिसिप्टला का रेकॉर्ड केली, तर मी तुम्हाला सांगितलं सेल केलेली व्हॅल्यू लायबिलिटीपेक्षा जास्त असेल तर रिसिप्टला रेकॉर्ड करायची, आणि सेल केलेली व्हॅल्यू कमी असेल तर पेमेंटला रेकॉर्ड करायची. डिबेंचरला 60,000 द्यायचे होते, पण विकले कितीला, 1,60,000ला. मग 1,60,000 रुपये तुमच्याकडे येणार, त्याच्यातून तुम्ही हे 60,000 रुपये देऊन टाकणार. म्हणजे तुमच्याकडे किती पैसे शिल्लक राहिले, 1,00,000. ते शिल्लक राहिले तुमच्याकडे, म्हणून आपण रिसिप्टला लिहिले काय म्हणून, सरप्लस. की त्या असेटमधून आपल्याला किती नफा झाला, तर फ्री होल्ड प्रॉपर्टी 1,60,000ची विकली, त्याच्यातून डिबेंचरचे 60,000 जे गहाण ठेवले होते डिबेंचरकडे, डिबेंचरचे 60,000 देऊन टाकले, 1,00,000 रुपये आपल्याकडे शिल्लक राहिले. आपण जर डिबेंचर व्यतिरिक्त दुसरी लायबिलिटी असती ना, तर आपण डायरेक्ट 1,00,000 आउटरला लिहिले असते. पण डिबेंचरकडे गहाण ठेवली तर डिबेंचरला दुसरा पेमेंट पण द्यावा लागतो. कोणता पेमेंट, इंटरेस्ट. तर डिबेंचरचा इंटरेस्ट लगेच याच्यातून वजा करायचा. तो आपण कॅल्क्युलेट केला होता, 1 वर्ष आला, 1 वर्षाचा 3,000 तो पण वजा करा आणि शिल्लक राहिलेली अमाऊंट आउटरला सोडवा. तर या पद्धतीने डिबेंचर आपण सोडवलं. आता माझा प्रश्न आहे, 1,60,000 ऐवजी असं गृहीत धरा 40,000ला विकली, असं गृहीत धरा 40,000ला विकली आणि पेमेंट किती आहे, 60,000. मग मला सांगा लायबिलिटीच्या पेमेंटपेक्षा जास्त किमतीला विकली का कमी किमतीला विकली, तर लायबिलिटीचं पेमेंट 60,000, विकली 40,000, कमी किमतीला विकली. तर याचा अर्थ कमी किमतीला विकली तर कुठं रेकॉर्ड करायची, पेमेंटला, कारण ती नीलच झाली नाही. म्हणून पेमेंटला रेकॉर्ड करायची. तर या पद्धतीने तुम्ही ते सोडू शकतात. तर आपलं डिबेंचरचं पेमेंट संपलं. फक्त डिबेंचर आपलं कुठं आलं विद्यार्थी मित्रांनो, तर डिबेंचर आलं आपलं रिसिप्ट साईडला. आता परत तुमच्याकडे रिसिप्ट साईडला तुम्ही इथं लिहून ठेवले होते 1,80,000 होते, आता परत तुमच्याकडे किती आले, 97,000. याच्यात ॲड करा, साईडला लिहून ठेवले होते 97,000 ॲड करा. आणि आता सांगा तुमच्याकडे टोटल रिसिप्ट कॅश किती, तर टोटल कॅश आपल्याकडे झाली 2,83,000. 2,83,000 रुपये आपल्याकडे कॅश झाली. आता पेमेंटकडे या. पेमेंट आपला कोणता चालू आहे,
डिबेंचरचा चालू होता आणि डिबेंचरला पेमेंट आपण इकडेच देऊन टाकलं. डिबेंचरचं पेमेंट देऊन आपल्याकडे किती पैसे शिल्लक राहिले 97,000 म्हणून कुठे रेकॉर्ड केलं रिसिप्टला. तर जेव्हा जेव्हा पेमेंटपेक्षा विकलेली किंमत ॲसेट विकली जी ॲसेट गहाण ठेवली ती जर पेमेंटपेक्षा लायबिलिटीच्या अमाऊंटपेक्षा जास्त किमतीला विकली तर तुमच्याकडे पैसे शिल्लक राहणार आहे म्हणून ते रिसिप्टलाच लिहायचे सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी नावाने. मग आपल्याकडे डिबेंचरकडे गहाण ठेवून 60,000 त्याला देऊन त्याचा इंटरेस्ट देऊन किती पैसे शिल्लक राहिले 97,000. पुढचं आता ऑर्डर ऑफ पेमेंटमध्ये डिबेंचर पण झालं फक्त डिबेंचर कुठं आलं रिसिप्टला आलं. पुढचं पेमेंट द्या अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. मग या अनसेक्युअर्ड क्रेडिटर्सकडे आपण जाऊया. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले होते टोटल क्रेडिटर्स 65,000 त्याच्यातून 5,000 प्रेफरन्शियल क्रेडिटर्स बाजूला गेले. मग 5,000 प्रेफरन्शियल क्रेडिटर्स बाजूला गेले तर शिल्लक राहिलेले 60,000 ते काय आहे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. मग इथे लिहा बाय अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स तुम्हाला शोधावे लागतात ते प्रॉब्लेममध्ये नाही दिले. टोटल क्रेडिटर्समधून प्रेफरन्शियल बाजूला काढायचे. मग 65 मधून 5,000 बाजूला केले. अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स किती 60,000. आता इनरला का लिहिले विद्यार्थी मित्रांनो जसं बघा इन्कम टॅक्स दिलं होतं तर इन्कम टॅक्स आपण काय म्हणून रेकॉर्ड केलं प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. तसं अजून एक लायबिलिटी दिली बँक ओव्हरड्राफ्ट. प्रॉब्लेममध्ये बँक ओव्हरड्राफ्ट बिल्स पेबल या लायबिलिटी जर दिल्या तर त्या अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये रेकॉर्ड करायच्या. मग बँक ओव्हरड्राफ्ट इन्कम टॅक्स प्रेफरन्शियल क्रेडिटर्समध्ये रेकॉर्ड करतात आणि बँक ओव्हरड्राफ्ट दिली तर ती अनसेक्युअर्ड क्रेडिटर्समध्ये रेकॉर्ड करतात. मग इथं लिहा बँक ओव्हरड्राफ्ट. मग बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटीला चेक करा किती आहे 30,000. 60 आणि 30 यांची टोटल करा आउटरला लिहा 90,000. 6वं पेमेंट सुद्धा विद्यार्थी मित्रांनो आपलं झालं अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. इथपर्यंत पेमेंट दिल्यानंतर मी तुम्हाला शिकवलं होतं इथपर्यंत पेमेंट दिल्यानंतर तुम्ही बॅलन्स चेक करत चला. काय चेक करणार बॅलन्स की तुमच्याकडे रिसिप्ट किती होती आणि तुम्ही पेमेंट किती केलं. तर शेअर होल्डरला लगेच पेमेंट नाही करायचं आपल्याकडे किती कॅश शिल्लक आहे ते चेक करायचं. आपल्याकडे किती कॅश शिल्लक होती 2,83,000 आणि आत्तापर्यंत एवढं पेमेंट दिलं. मग एवढं पेमेंट दिलं तर त्याची टोटल करा. मग 90,000 9,000 5,000 आणि 8,400 टोटल पेमेंट किती. तर टोटल पेमेंट होतो विद्यार्थी मित्रांनो कॅल्क्युलेटरवर तुम्ही करू शकतात 1,12,400 इथपर्यंतचं पेमेंट. मग इथपर्यंतचं पेमेंट वजा करा 1,12,400. 1,12,400 तुमच्याकडे 2,83,000 होते 1,12,400 पेमेंट केले. आता तुमच्याकडे किती शिल्लक आहे ते काढा आणि साईडला लिहून ठेवा. तर आपल्याकडे बॅलन्स शिल्लक आहे 1,70,600. आपल्याकडे किती बॅलन्स शिल्लक आहे 1,70,600. 1,70,600 आपल्याकडे बॅलन्स शिल्लक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॉब्लेम सोडूया. तर 1,70,600 आहे. मला सांगा बॅलन्स चेक केला आपण बॅलन्स काय केला चेक केला. बॅलन्स जर तुमच्याकडे जास्त शिल्लक राहिला तर पुढे पेमेंट कंटिन्यू करा आणि हा बॅलन्स जर संपला तर पहिले कॅश तुम्हाला आणावी लागेल म्हणजे रिसिप्ट साईड तुम्हाला सोडवावी लागेल परत. आता रिसिप्ट साईड सोडवण्याची गरज नाही आपल्याकडे भरपूर बॅलन्स आहे पेमेंट कंटिन्यू करा. मग इथपर्यंत पेमेंट झाले. आता पुढचं पेमेंट करा प्रेफरन्स शेअर होल्डर. मग प्रेफरन्स शेअर होल्डरला पेमेंट द्या प्रेफरन्स शेअर होल्डर. मग लिहा बाय प्रेफरन्स शेअर होल्डर. आता प्रेफरन्स शेअर होल्डरला 2 पेमेंट देतात एक त्याचं डिव्हिडंड आणि एक त्याचं कॅपिटल. मग रोमन नंबर 1 डिव्हिडंड त्याला प्रेफरन्स डिव्हिडंड पण तुम्ही म्हणू शकतात. आपण प्रेफरन्स डिव्हिडंडच नाव देऊ प्रेफरन्स डिव्हिडंड. आता डिव्हिडंड कसं सोडवायचं तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. जसं तुम्ही इंटरेस्ट सोडवलं होतं इंटरेस्ट म्हणजे डिबेंचरवरचा रेट तसं डिव्हिडंड म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डरचा रेट. मग प्रेफरन्स शेअर होल्डरचा रेट किती आहे 8%. मग 8% डिव्हिडंड आहे. मग कंसामध्ये लिहा 8% ऑन त्याच्या अमाऊंटवर. मग 8% त्याची अमाऊंट किती 80,000. मग 80,000 वर 8% काढा. मग 80,000 वर 8% तुम्ही जर काढलं तर किती येतं तर 80,000 वर 8% तुम्ही काढा. 80,000 वर 8% काढलं 8 8 64 म्हणजे किती आलं 6,400. आणि जे उत्तर आलं ते किती वर्षाचं असतं मी तुम्हाला सांगितलं
जे उत्तर आलं ते किती वर्षाचं असतं? 1 वर्षाचं असतं, 1 इयरचं. मग 1 वर्षाचं डिव्हिडंड किती? 6400. किती वर्षाचं डिव्हिडंड? तर ते ॲडजस्टमेंटनुसार चेक करा. मग ॲडजस्टमेंट बघा 2 नंबरची, प्रेफरन्स डिव्हिडंड वर इन ॲरियर्स फॉर 2 इयर्स. किती वर्ष ॲरियर्स आहे? 2 वर्ष. डेट दिली नाही, डायरेक्ट सांगितलं 2 वर्ष थकलेलं आहे. मग कंसामध्ये लिहा परत 1 वर्षाचं किती? 6400 गुणिले 2 इयर्स, 2 वर्ष. मग 6400 गुणिले 2 किती आले? 12800. इनरला लिहा. मग आपण डिव्हिडंड सोडवलं, 1 वर्षाचं 6400 होता, 2 वर्षाचा किती आला? 12800. पहिला पेमेंट डिव्हिडंड. अजून दुसरा पेमेंट कोणता देतात? कॅपिटल. मग रोमन नंबर 2 प्रेफरन्स, शॉर्टमध्ये लिहितो मी, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. आता कॅपिटल काय सोडवायचं नाही, कॅपिटल इथं दिलं जातं. कॅपिटल किती आहे? 80000. मग लिहा 80000. आता 12800 आणि 80000 2 पेमेंट देतात. इनरचे टोटल करा आणि आउटरला लिहा. दोघांचं मिळून किती झाले? 92800. तर प्रेफरन्स शेअर होल्डरला पूर्ण पेमेंट देऊन टाकलं 92800, कारण आपल्याकडे जास्त कॅश आहे. तर इथं परत बॅलन्स काढा. 1,70,000 होते, आत्ता तुम्ही किती पेमेंट दिलं? 92800. 92800 वजा करा. आता तुमच्याकडे किती शिल्लक? मग 92800 वजा केले तर आपल्याकडे शिल्लक आहे 77,800. किती शिल्लक आहे? 77,800. आणि प्रेफरन्स शेअर होल्डरचं पण पेमेंट झालं. आता शेवटचं पेमेंट कोणतं? इक्विटी शेअर होल्डर. तर बॅलन्स जर शिल्लक राहिला तर पेमेंट द्यायचं आहे, शिल्लक देऊन टाका. मग लिहा बाय इक्विटी शेअर होल्डर्स. आता तुम्ही म्हणणार सर इक्विटी शेअर होल्डरला इथं प्रॉब्लेममध्ये बघा 1,20,000 द्यायचे, मग देणार का? नाही. इक्विटी शेअर होल्डरचं पेमेंट मी तुम्हाला काय सांगितलं, एक तर यांचं पेमेंट द्यायला कॅश कमी पडली तर यांना पेमेंट पण होणार नाही, आणि यांचं पेमेंट दिल्यानंतर जेवढे पैसे शिल्लक राहिले तेवढेच पैसे यांना द्या. म्हणजे गरजेचं नाही की यांना पूर्ण पेमेंट झालं पाहिजे किंवा झालं पाहिजे. यांचं पेमेंट कधी कधी बुडतं, पण यांनाच जर कमी पडले तर यांचं पेमेंट बुडू पण शकतं. तर आता तुमच्याकडे जे शिल्लक राहिले तेवढेच द्या, 77,800. 1,20,000शी काही घेणं देणं नाही. मग इथं लिहा 77,800 आणि इथं कंसामध्ये लिहायचं बॅलन्स पेमेंट पेड. बॅलन्स राहिलेला अमाऊंट आपण त्याला पेड केली. आता इक्विटी शेअर होल्डरला किती पेमेंट केलं? 77,800. त्याचे नंबर ऑफ शेअर काढायचे. मग कसं काढायचं? फक्त कंसामध्ये पेमेंट किती केलं? 77,800 भागिले त्याचे टोटल शेअर्स. मग इक्विटी शेअरचे घ्यायचे. इक्विटी शेअरचे टोटल शेअर किती आहे? 12,000. प्रेफरन्स शेअर नाही घ्यायचे, इक्विटी शेअर घ्यायचे 12,000. मग 77,800ला 12,000ने भाग दिलं की एका शेअरची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. मग एका शेअरची व्हॅल्यू किती आली? 6.48. एका शेअरची व्हॅल्यू किती आली? 6.48 पर शेअर. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण पेमेंट केलं. 77,800 पूर्ण पेमेंट केलं. सगळे पेमेंट संपले. आपली टोटल रिसिप्ट किती होती? तर टोटल रिसिप्ट किती होती आपली? तर पहिले 1,80,000, त्याच्यानंतर 97,000 आले. टोटल रिसिप्ट किती होती आपली? 2,83,000. मग रिसिप्टची टोटल लिहा. आपले सगळे पेमेंट झाले, आपल्याला गरज नाही रिसिप्ट आणायची. 2,83,000 आणि 30 टोटल पेमेंटला लिहायची. जेवढे कॅश होती तेवढे पेमेंट पण दिलं, मग तेवढंच पेमेंट 2,83,000. म्हणजे या पद्धतीने तुम्ही लिक्विडेटरचं स्टेटमेंट करू शकतात. जितकी कॅश तितकंच पेमेंट, म्हणजे जितकी रिसिप्ट तितकंच पेमेंट. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण प्रॉब्लेम सोडून घेतला. प्रॉब्लेम सोडवताना सगळ्यात महत्त्वाचं आज एक ॲडजस्टमेंट आपण सोडवली, आणि ती ॲडजस्टमेंट होती डिबेंचरवर ॲसेट गहाण ठेवली. तर मी परत एकदा तुम्हाला सांगतो, ॲसेट गहाण ठेवली तर ती लायबिलिटी फक्त पेमेंटलाच रेकॉर्ड होईल असं नाही आहे. ती लायबिलिटी पेमेंटला पण रेकॉर्ड होऊ शकते, रिसिप्टला पण रेकॉर्ड होऊ शकते. कसं? तर डिबेंचरकडे गहाण ठेवली होती म्हणजे डिबेंचर आता पेमेंटला पण रेकॉर्ड होऊ शकतं, रिसिप्टला पण रेकॉर्ड होऊ शकतं. रिसिप्टला रेकॉर्ड जर झालं तर ते काय नावाने रेकॉर्ड करायचं? तर रिसिप्टला जर रेकॉर्ड झालं तर ते सरप्लस फ्रॉम सिक्युरिटी या नावाने रेकॉर्ड करायचं. आणि कसं सोडवायचं? तर जी ॲसेट गहाण ठेवली त्याची विक्री किंमत रेकॉर्ड करायची.
मग कोणती ॲसेट गहाण ठेवली? फ्री होल्ड प्रॉपर्टी. कितीला विकली? 1,60,000. त्याच्यातून ती कुणाकडे गहाण ठेवली होती? डिबेंचरकडे. मग त्याच्यातून डिबेंचरचं पेमेंट वजा करायचं. 1,60,000 मधून डिबेंचरचं पेमेंट किती? 60,000. मग आता ते डिबेंचरचं पेमेंट नील झालं. नील होऊन आपल्याकडे किती कॅश शिल्लक राहिली? 1,00,000 शिल्लक राहिली. तर डिबेंचर हा असा पेमेंट आहे ज्याला इंटरेस्ट पण देतात. मग इंटरेस्ट पण देऊन टाका. 5% त्याचा इंटरेस्ट किती वर्षासाठी? 1 वर्षासाठी या डेटनुसार. बघा, डिबेंचर वर पेड 31 मार्च 2024. 31 मार्च 2024 पर्यंत दिले होते. तर 24 पासून लिक्विडेशन पर्यंत किती वर्ष होतात? 1 वर्ष होतात. तर 1 वर्षाचा इंटरेस्ट काढा. 5% 60,000 वर जे उत्तर येईल ते 1 वर्षाचंच असतं. मग किती आलं? 3,000. एवढे 3,000 देऊन टाका. आता तुमच्याकडे किती कॅश शिल्लक राहिली? 97,000. ते 97,000 तुमच्याकडे पैसे शिल्लक राहिले म्हणून आपण रिसिप्टला लिहिलं. तर ज्या ज्या वेळेस ॲसेट गहाण ठेवलेली असेल आणि ती लायबिलिटीच्या अमाऊंटपेक्षा, मग लायबिलिटीची अमाऊंट किती होती? 60,000. 60,000 लायबिलिटीची अमाऊंट होती, परंतु ॲसेट गहाण ठेवलेली लायबिलिटीच्या अमाऊंटपेक्षा जास्त किमतीला विकली 1,60,000ला, तर ती रेसिप्टला रेकॉर्ड करा. आणि 60,000ला गहाण, 60,000 लायबिलिटीचं पेमेंट आहे, पण गहाण ठेवली त्याच्यापेक्षा कमी किमतीला, विकली त्याच्यापेक्षा कमी किमतीला, म्हणजे पेमेंट आहे 60,000 आणि विकला 60,000 पेक्षा कमी किमतीला. तर याचा अर्थ हा पेमेंट पूर्ण नील झालेला नाही. हा पेमेंट तुम्हाला परत द्यावा लागेल, म्हणून ते रेकॉर्ड करायचं पेमेंट साईडला. तर याची प्रॅक्टिस आपण पुढच्या प्रॉब्लेममध्ये पण करणार आहोत. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रॉब्लेम सोडू शकतात. पुढच्या लेक्चरला आपण लिक्विडेशनचा पुन्हा एकदा प्रॉब्लेम सोडूया. थँक्यू.